जय शिवराय शेतकरी मित्रांनो, विषय खूप महत्त्वाचा आहे कारण तो पीक विम्याच्या संदर्भातला आहे आणि हा पीक विमा म्हणजे 2020 सालचा आहे। जे शेतकरी आता खरीप 2025ची वाट बघत असतील तर तो खरीप 2025च्या पीक विम्याच्या बाबतची ही माहिती नाही। 2020 साली ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला होता त्या संदर्भातील एक राज्य शासनाने आज शासन निर्णय काढलेला आहे आणि हा महत्त्वाचा काय आहे तर हा समजून घेण्याचा विषय आहे की बरेच शेतकरी जे नुसती वाट बघत असतात का आपल्याला पीक विमा आला नाही, पीक विमा कधी मिळणार, बरेचसे व्हिडिओ बघतात आणि त्यांना त्यांची पुरेपूर माहिती मिळत नाही। त्याचं महत्त्वाचं कारण आहे की बरेच शेतकरी काय करतात की मूळ फक्त गाभा सांगा, नेमकं महत्त्वाचं सांगा, मात्र त्यामधील आतल्या काय गोष्टी आहेत ह्या जोपर्यंत शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाहीत, समजणार नाहीत, तोपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो आणि कसा मिळायला पाहिजे हे लक्षात येणार नाही। बरेच शेतकरी कमेंट करत असतात की नेमकं मोजकं सांगा। ज्यांना मोजकं ऐकायचं का त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, कारण हा समजून घेण्याचा विषय आहे। तुम्हाला भाजी जरी टेस्टिंग खूप मजेशीर चवदार लागली पण त्या भाजीमध्ये काय टाकलेलं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी आपल्या शरीराला काही अपायकारक होईल का हे समजून घेणं गरजेचं असतं। मग ज्यांना मोजका ऐकायचं आहे का तर त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, मात्र जे गरजवंत शेतकरी आहेत ते पूर्ण व्हिडिओ बघतात, समजून घेतात आणि मग त्यांच्या लक्षात या सर्व गोष्टी येत असतात। तर आता मूळ विषयाकडे येऊया आपण की 2020 सालचा जो पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तो शेतकऱ्यांना न्याय्य मार्गाने मिळालेला आहे। म्हणजे या अगोदर आपण याबाबतची माहिती दिलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे, मात्र थोडक्यात सांगतो की त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळवण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावं लागलं होतं आणि जे आता शेतकरी नुसती वाटच बघतात का पीक विमा कधी मिळेल तर त्यांनी या गोष्टी समजून घ्याव्या। तर आता आपण तो नेमका शासन निर्णय काय आहे तो सविस्तर समजून घेऊ। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील आदेश WP नंबर 11/249 ऑफ 2022 सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 169 ऑफ 2022 14/11/2025 व सुधारित आदेश 18/12/2025 जिल्हा अधिकारी धाराशिव यांचे पत्र क्रमांक PVO खरीप 2020 राज्य हिस्सा 51/12/2025 दिनांक 22/12/2025 आयुक्त कृषी तर त्यामध्ये रीट याचिका क्रमांक 11/249/2022 मधील माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी संदर्भ क्रमांक 1 अन्वये दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने, म्हणजे तो पीक विमा वितरित करण्याचा हा न्यायालयाने आदेश दिलेला होता। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यासाठी न्यायालयाकडून प्राप्त झालेली रक्कम धनाकर्ष स्वरूपात, आता रक्कम काय थोडी नाही, व्याजासह व प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम 134,11,91,938 रुपये जमा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्यासाठी हे खातं उघडण्यात येणार आहे। या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत नाव आहे, सुपरिटेंडेंट ॲग्रिकल्चर ऑफिसर या नावानं हे खातं असणार आहे। नवीन बँक खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत जिल्हा अधिकारी धाराशिव यांनी संदर्भ क्रमांक 2 अन्वये तसेच आयुक्त कृषी यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये विनंती केली आहे। आता महत्त्वाची गोष्ट तर पुढे आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशास अनुसरून संदर्भ क्रमांक 4 येथील 11/2/2026 म्हणजे पीक विमा कधीचा आहे 2020चा आणि निर्णय बघा 11/2/2026 रोजीचा जो शासन निर्णय, त्या निर्णयान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता 134,11,91,938
इतका निधी वितरित करण्यात आला आहे. म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यात 2020चा पीक विमा रखडलेला मिळणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा पुढे बघा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यासाठी न्यायालयाकडून प्राप्त झालेली रक्कम म्हणजे न्यायालयामार्फत हा पीक विमा धनाकर्ष म्हणजे चेकच्या स्वरूपात या शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधिकारी जे आहेत उस्मानाबाद यांचं खातं उघडण्यात येणार आणि त्या खात्यात येणार आणि त्यानंतर त्यानुसार आता महत्त्वाचा शासन निर्णय बघा. प्रस्तावनेत नमूद पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद धाराशिव डिस्ट सुप्रिटेंडेंट ॲग्रिकल्चर ऑफिसर उस्मानाबाद धाराशिव या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. आता त्यामध्ये बघा काय करावं लागणार आहे. सदर वैयक्तिक ठेव पर्सनल डिपॉझिट अकाउंटचे लेखापरीक्षण करण्यात यावे. प्रशासकीय वैयक्तिक ठेव खात्याची योग्य देखभाल सुनिश्चित करावी. वैयक्तिक ठेव खात्यातील PD, PLA पावती रिसिप्ट खालीलप्रमाणे असेल. बघून घ्या. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटप करण्याकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रदान केलेल्या धनाकर्षाचे रोखीकरण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच शेतकरी आता हा धाराशिवचा आहे मग आपल्याला काय पाहण्याची गरज आहे असं सुद्धा वाटू शकतं. आणि हे मी व्हिडिओ बघावं म्हणून नाही सांगत, तर या गोष्टी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या गोष्टी लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला जर पीक विमा मिळाला नाही तर काय करावं लागतं हे लक्षात येणार नाही. अनुदान नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्याचे राज्य हिस्सा वितरण वैयक्तिक ठेव खात्यातून होणारा खर्च हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2020 धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी आहे. हे लक्षात घ्या. सदर वैयक्तिक ठेव खाते 3 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2025-26, 26-27 आणि 27-28साठी चालविण्यास परवानगी द्यावी. शासन निर्णय खूप मोठा आहे पण यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या की बऱ्याच साऱ्या अशा शेतकरी कमेंट करून सांगतात म्हणून 2021 असेल, 22 असेल, 23-24चा पीक विमा मिळालेला नाही असं कमेंट करतात. मात्र जे या शेतकऱ्यांनी केलेलं आहे असं कोणतेच शेतकरी करत नाहीत. फक्त आला का नाही आला तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला. आपली ही भूमिका आहे. आपल्या हक्काचा पीक विमा असतो तो मिळणंही गरजेचं असतं आणि त्याचसाठी या गोष्टी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझे जे काही व्हिडिओ असतात का तर माझा जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न असतो. नाहीतर नुसता शासन निर्णय आला आणि इतके पैसे आले एवढं सांगितलं तरीही समजून जातं. मात्र त्यामधला जो काही गाभा आहे, महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक शेतकऱ्यानं समजणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपले व्हिडिओ थोडे मोठे होत असतात. आपला उद्देश आपला व्हिडिओ चालावा हा नाही तर आपला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी समजणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला, आपली माहिती कशी वाटते हे नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.